मुंबईत संततधार पावसाने रेल्वे वाहतूक कोलमडली. आईला कमालच झाली नाही. पंपो, तुझं लक्ष कुठं आहे? पेपरात. हे बघ, खोटं बोलू नकोस. सकाळ सकाळी माझ्याशी खोटं बोलू नकोस. हातात दिसेल ते घेईन आणि मारेन, माहित नाही. मग वाचणार काय? हे बघ, तू मला उत्तेजित कर नाही. हा शब्द चुकीचा आहे. हा मला राग येईल असं वागू नकोस. हा, मी काय तुला बिंडोक वाटलो? त्यात वाटायचं काय? मग तुझी जीभ हासडून टाकतो मी. नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की तू बिंडोक आहेस असं तुला काय वाटतं? कारण गेला अर्धा तास मी पेपर वाचतोय, पण तू काही रिस्पॉन्स देत नाहीयेस. तोंडातनं टुकार शब्द काढत नाहीस. काय चाललंय? अरे कसं करणार काय, मामा? काय? तुला माहितीये ना मी एका वेळी एकच काम करतो, हो की नाही? म्हणून मी सध्या एकदा बातमी वाचतोय फक्त, रिस्पॉन्स नंतर. अच्छा, म्हणजे सध्या ऐकण्याचं काम चालू आहे तुझं, हो ना? मग मला एक सांग, मुंबईतल्या रेल्वे विषयी मी तुला आता काय बातमी वाचून दाखवली? काय नाही, रेल्वे वाहतूक कोलमडली असं म्हणालास तू. अरे गाढवा, रेल्वे वाहतूक कोलमडली. नीट वाच नीट आहे. अरे ती बातमी जाऊ देत रे. मग? ही बातमी वाच. कुठली? अरे हे काय पावसाचं पाणी सगळीकडे चाललंय. रस्त्यात खड्डेच खड्डे, बाई चोहीकडे. अरे कोपऱ्यातली ही बघ. नागपुरातल्या तुरुंगातून जन्मठेपेची शिक्षा झालेला बेंडवा बिरारी फरार झालेला आहे. त्याचा आता पता सांगणाराच 2 लाखाचे बक्षीस दिलं जाईल. 2 लाख? तुलाही तेच वाटलं ना जेव्हा मला वाटलं. माझ्या गुंड्या, अरे माझ्या छोट्या बंडूची कुंडू आणि गुलामा ही बातमी वाचत होता तू. एवढ्यात नका ढगात जाऊ. अजून ते 2 लाख रुपये हातात आलेले नाहीयेत. तेव्हा ते 2 लाख रुपये कसे मिळवावेत याचा विचार करूया आपण मामा. नुसता इकडनं वाढलायस रे तू बाळा. इकडनं कधी वाढणार? अरे येड्या, ते कसे मिळवायचे बघच. येस. अरे घाबरायचं काही कारणच नाही यार. विचार कसला करायचा आता? फक्त काय 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 बोलायचं ते? डम डम डमाक डम. येस, डम डम डमाक डम म्हणून स्वामीला बोलवायचं. त्यांना सांगायचं बेंडवा बेराराला आमच्या समोर हजर का. मग आपण त्या बेंडवा बेराराला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं की 2 लाख रुपये आपले. 2 लाख मामा काय सांगतोस का? येस, 2 लाख म्हणजे केवढे पैसे रे. 2 लाख आपण काय आयडिया? आपण 2 लाख रुपये मिळाले ना आपल्याला की आपण ते बँकेत गुंतवूया. अरे बँकेत कसले गुंतवतोय? आजकाल बँका किती बुडतायत माहितीये ना. नको. आपण एक काम करूया. काय? आपण वडापावची गाडी चालू करूया. काहीतरी वडापाव. तू फक्त खालच्या दर्जाचं बघ. वडापाव काय कुठल्या तरी हॉटेल टाकायचं. हॉटेल पण नको हो, हल्ली धाडी पडतात हॉटेलवर. येस येस, आपण ते पैसे घोड्यावर लावूया रे. रेस मध्ये. अरे मामा तो घोडा हरला ना की पैसे पण बुडतील माहितीये का? मग एक काम करा. येस येस, बिलास. आपण ते 2 लाख रुपये कुठल्या तरी पठाणाला देऊया. ओळखीचा आहे. आहे म्हणजे इकडनं व्याज, इकडनं पैसे, इकडनं व्याज, इकडनं पैसे, इकडनं पठाण आणि मग त्याचा धंदा बुडाला की व्याज गेले आणि मुद्दले गेले. काय मामा? अरे मारू काय तुला चांगल्या गोष्टी कधी आवडतच नाही का? मी एवढ्या चांगल्या योजना तुला सांगतोय तर प्रत्येक योजनेवर पाण्याचा फवाराच मारतोयस तू. नाही मामा, तुझ्या लक्षात येत नाही मी काय म्हणतोय ते. अरे त्या योजनांपेक्षा त्या बाबांना पटवणं म्हणजे जडीबुटी बाबांना पटवणं खूप महत्वाचं. हे लक्षात येत आहे का तुझ्या? अरे बाबा, त्यांना पटवणं म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजनाच आहे रे. नाही रे, तू मला अजून नाही ओळखलंस. अरे तुझ्या तो कोण जडीबुटी बाबा आहे ना, त्याला एका पायावर नाही ना चवला ना. अरे नावाचा मामा किरकिरे नाही. तू फक्त त्याला बोलाव. काय बोलून बोलावता त्याला? ढम ढम धमाक ढम. महाराज का माझी आठवण काढली? महाराज, आपण तिन्ही लोकीचे स्वामी आहात. दुःखात संकटातल्या लोकांचे तारणहार आहात. उगाच मला ताऱ्यावर नेऊ नका. मुद्द्याचं बोला. मी काय आजच मुंबईला नाही आलोय. महाराज, तुम्ही याचा पेपर वाचला का? कानाखाली आवाज काढू का रे? कोणाच्या? त्याच्या. अरे महाराज अंतर्ज्ञानी आहेत. आज ह्या लोकीचे स्वामी आहेत, उद्या त्या लोकीचे स्वामी होतील, मग आपले स्वामी, तुझे स्वामी. बस, या लुकीचे करता करता वर पाठवाला मला. मुद्द्याचं बोला. महाराज, तो बेंडवा बेरारी पळालेला कैदी आहे ना, त्याला तुम्ही आमच्या समोर हजर कराल ना?
का 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 म्हणजे काय आहोत आम्ही त्याला पोलिसांच्या स्वाधीन करू ना. आणि दोघं 2 लाख रुपये खाऊ हा महाराज आपण एक काम करूया, काय आपण मांडवली करूया. मांडवली कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज 2 लाख आपल्याला मिळाले. हे लिंबू टिंबू आहे. लिंबू पण मोठं आहे. हो, हा खूप लहान आहे. याला 25,000, हा. मला 75,000, हा. 1 लाख तुम्हाला. नाही, पटलेलं दिसत नाही. नाही पटलं. बरं ठीक आहे, याला 15,000. अरे 15. मला 65,000. हा. उरलेले सगळे तुम्हाला. तरी पण नाही पटलं. आता शेवटचा प्लीज, आता शेवटचं. हा पण नाही आणि हा पण नाही, दोन्ही आवाज निघता कमा नाही. अजिबात नाही, अजिबात हा. हे ना 10,000, अरे 10. मला 50,000, उरलेले 1,40,000 तुम्हाला. अरे, कुठले तरी आवाज येतात रे, टिंग टॉंग टिंग. मग आता असं करूया, काय 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 तुम्ही त्या बेंडव्या बिराऱ्याला पोलिसांच्या ताब्यात द्या बरोबर. आणि 2 लाख तुम्ही द्या. काय काय शोभते का तुम्हाला? तुम्ही संध्याशी तुम्ही हे काय हेच तुम्हाला सांगतोय. काय अरे देवाने चांगले हातपाय दिले, आहे ना? मेहनत करा, म्हणजे काम काढा, हा? आणि तुम्हाला पोलिसांनाच मदत करायची असेल ना, आणि त्याला पकडायचं असेल तर पकडा त्याला, फिरा अख्ख्या महाराष्ट्रभर. चुकते महाराज तुमचं. काय काय तुम्ही काय बोलत होता? मामा काय बोलले हे होते? आपला शब्द फिरवते. मग तुम्ही आम्हाला मदत करणार असं सांगितलं होतं. सांगितलं. नाही, मग तुम्हाला आम्हाला मदत करायला करावीच पाहिजे. लागेल. तुम्ही दिलेला शब्द पाळावाच पाळायला लागेल. नाही तर तुम्हाला माझी शपथ हो. आहे, या लाडक्या लुटुकल्या लेकराची शपथ आहे. हो, महाराज. दोघांच्या शब्द लागतील तुम्हाला. ठीक आहे ठीक हा, हा. आहे, तुम्ही एवढं म्हणता ना, मी मदत करतो. Very good. पण एक लक्षात ठेवा, काय? मनात पाप आणू नका. अजिबात नाही. तुमच्या मनासारखं होईल. हा, हा, हा. तथास्तु. अरे पेडा! अरे शब्द पाळलाय, शब्द पाळलाय. काय वाटेने बडबडतो काय? तुमच्या खोबड्यावर काय आहे, तुम्ही नुसते साधे नाही अरे चोद. जी काय वटवट करायची ना, ती पोलीस स्टेशनवर कर. चल, चल, चल. म्हणजे तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देणार? काय वडी सागोती खायला बोलवलं का रे? वडी सागोती खायला कोण आलाय? काय आहे? काय? त्याच्यापेक्षा आपण मांडवली करू शकतो काय? मांडवली कॉम्प्रोमाइज. हा आपले ऐकून तर घेऊ काय नका. काय आहे? नाहीतरी पोलिसांनी माझ्यावर 2 लाख रुपये लावलेले. Correct. बरोबर? हा? मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो. काय तुमच्या दोघांच्या आईची शपथ घेऊन सांगतो, 10 लाख. अरे हातच्या कंगणाला बंदूक कशाला? आम्ही भेटलो काय? आम्हाला फेकतो काय तू? हातच्या गंगाला बंदूक. काय? ती आमची म्हण आहे. हा, हे घ्या. हे बघा, 10 लाख रुपये. हे घ्या. अरे बाबा 10 लाख. आपण तो निकाल पडे बाबा. काय माझ्या लाडक्यानो, माझ्या लाडक्यानो, काय बोला ना. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. येड लागले की त्याला ताब्यात 2 लाख रुपये मिळणार होते, तोच आम्हाला 10 लाख रुपये देऊन गेला. 10 लाख गेले कुठे? 10 लाख कुठे गेले? अरे चोर कुठे? तो पण मिळाला. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं, काय? मनात पाप आणू नका. मग स्वामी आता काय करायचं? काय करायचं? आता काय करायचं? दोघांनी एकमेकांच्या डोक्यावरचे केस मोजा. 2 लाख झाले की मला कळवा. मामा भाच्याच्या जीवनातली गंमत ऐका मोठी